किंग मोपाडा टीमची रन मशीन, मात्र आता त्याला आक्रमण करावा लागेल. प्रश्नचिन्ह पडला असेल 7 चेंडू 30 धावसंख्येचे, म्हणजेच प्रकाश अजूनही 5 षटकार ठोकावे लागतील तर सामना एकता मोपाडा संघाच्या बाजूने येईल. असं वाटत होतं की एकतर्फी सामना मोपाडा संघ जिंकेल, मात्र आज गोलंदाजीचे बोलबाल आपल्याला पाहायला मिळाला. गावदेवी भिंगार संघाच्या बाजूनं अंपायर सिग्नल वाईड बॉल, अतिरिक्त बाउन्सर इथून पाहायला मिळाला आणि त्यानंतर पंचांनी त्यांना दंडित घोषित केलं गेलं की हा चेंडू खराब आहे, वाईट आहे. अभ्यंतर एक धाव मिळेल. मोपाडा टीमला संघ पोहोचलाय 4 वरती. येणारे 7 चेंडू आणि अजूनही 29 धावसंख्येची गरज असेल. चौकार षटकार मारावेच लागतील. मोठाले फटक्यांची नितांत गरज आहे. आता ते शुभमला करावा लागेल. षटकातील शेवटचा चेंडू. दयानंद तयार आहे. हा प्रॅकर होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो. एक्स्ट्रा कव्हरला शतरक्षक तैनात द्या. चेतनला पण पाहतोय तोपर्यंत एक सिंगल कन्व्हर्ट केले जाते. एका सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट केले जाईल. षटक क्रमांक 2 संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस उत्तरार्धामध्ये फलंदाजी करत असताना एकता मोपाडा संघ पोहोचलाय 5 वरती 2 धक्के. 6 मध्ये 28 समीकरण आहे. आता चला कॉपरेट करा स्पीडअप घ्यायच्या. गावदेवी भिंगार शेवटचा 6 चेंडूंचा खेळ बॅलन्स आणि गोलंदाजी मार्क वरती आता प्रकाश स्वतः कॅप्टन धीरज पवार आलाय गोलंदाजी मार्क वरती. मात्र इथून 6 मध्ये 28 डिफेंड केल्या जातील का बनवल्या जातील हा प्रश्नचिन्ह आता प्रेक्षक वर्गांना विचारला जाईल. समोर आपण पाहतोय मोपाडा टीमचा सिक्सर किंग बाहुबली शुभम नाईक. या शुभम साठी धीरजचा पहिलाच बॉल, त्यावरती केलाय बार. मिड विकेटला शतरक्षक जबरदस्त पाहायला मिळालं. शतरक्षण लाजवाब एफर्ट पाहायला मिळाला. अगदी 100% देण्याचा प्रयत्न इथून मात्र शतरक्षकाच्या माध्यमातून केला जातोय. चेंडू अडवला जातोय, मैदानाच्या आतमध्ये थांबवला जातोय आणि तोपर्यंत मात्र या 2 धावा वेगाने कन्व्हर्ट केला. 2 धावेने संघ पुढे सरळ. डॉट बॉल. येस, धाव घेतली नाही. मात्र इथून जर आपण पाहायला गेलं तर निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतोय. मोठाले फटक्यांची गरज आहे. शुभमला माहिती आहे षटकार चौकार मारावे लागतील, सामना आपल्या बाजूने येईल. त्याचा प्रयत्न केला जातोय. समोर उडवलाय, अगदी लॉंग ऑनच्या वरतून ठोकलाय. हा लांब लचक षटकार 6 धावा. जबरदस्त बॅटिंग. 4 चेंडू 22 समीकरण. अजूनही सामना संपला नाहीये. प्रकाश प्रयत्न करतोय. आता प्रयत्न करावे लागतील. मागील 2 षटकांमध्ये असं वाटत होतं की सामना एकतर्फी भिंगार संघाच्या बाजूने पाहायला मिळेल, मात्र आता मैदानाच्या आतमध्ये सिक्सर किंग अर्थातच आपण पाहतोय शुभम नाईक मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू 22 समीकरण. संघ 11 वरती पोहोचलाय. खोलात टाकलेला चेंडू. इथून मात्र धाव घेतली जाणार नाही. शुभमला माहिती आहे त्याच्याकडे जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करणं महत्वाचे आहे, हे मात्र दाखवून दिलं जातोय. त्याच्या बॅट मधनं चौकार षटकार येतील. 3 चेंडू 22 समीकरण अजूनही मैदानाच्या आतमध्ये. एखादा खराब चेंडू आला त्यावरती आक्रमण केलं तर सामना खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळाला एकता मोपाडा संघाच्या बाजून. मात्र भिंगार संघाची आज लाजवाब कामगिरी राहिली जाते. खोलात टाकलेला चेंडू, खोलात टाकलेला चेंडू. अगदी आपण पाहतोय बॅटची थोडीशी कडा लागली होती. इष्टांच्या मागे चांगलं शतरक्षण पाहायला मिळतं. अगदी शतरक्षणाची विवरचना जरी आपण पाहायला गेलो ना प्रकाश, तर अगदी लॉंग स्टॉप मध्ये एक शतरक्षक तैनात केला गेलाय. लॉंग ऑन मध्ये, लॉंग ऑफ मध्ये, मिड विकेटला असं शतरक्षणाची विवरचना. 2 चेंडू 22 समीकरण. सामन्यामधील फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक. या सामना सोडायला तयार नाही. उशिरानं का होईना मी माझा नॅचरल गेम दाखवणार. शुभम नाईक ठोकतोय अजून एक षटकार. जरी वेळ जरी गेली असली तरी मी माझा नॅचरल गेम दाखवून देणार. हे दाखवून देत असताना शुभम नाईक मात्र आता षटकार ठोकतोय. नेक्स्ट सामना असेल तो रेडी राहायचाय. पहा रामसाई संघानं नाणेफेकी जिंकले. आपलं डिसिजन काय असेल लगेच अंमलबजावणी करायची. शेवटचा चेंडू हलक्या हाताने केला. सामना जिंकला गावदेवी भिंगार संघ. कॉंग्रॅच्युलेशन हार्ड लक टीम एकता मोपाडा संघ. तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट त्यानं फलंदाजी करत असताना मागील मॅच मध्ये अपयश आला होता. या षटकामध्ये या मॅच मध्ये 26 धावा एकट्यानं बनवल्या. खऱ्या अर्थाने ज्यावेळी संघ अडचणीमध्ये होता प्रकाश, धीरज बाद झाला होता आणि त्यानंतर आपण पाहिला वैभव देखील बाद झाला होता. मात्र एकट्यानं धावा बनवल्या होत्या त्या 26 धावा.
अजय नाईक ठरलाय सामन्याचा सामनावीर. अजयला विनंती